नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये युती झालेली नाही आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने आहे ते काटेकी टक्कर होते. आपल्यावर या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले आहेत. सर, काय म्हणाल, दोन पक्षामध्ये जोरदार लढत होताना दिसते? नाही, लढत असा प्रश्न नाही. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय. बस आम्हाला काम करून आम्हाला लोकांचा जो आमच्यावरती विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र ठरून आम्हाला आमचे उमेदवार निवडून आणायचे आहेत. कुठल्या मुद्द्यावरती सध्या शिवसेना आहे ते उतरलेली आहे निवडणुकीमध्ये? बघा, मग आता हा भाग झोपडपट्टीचा भाग आहे आणि झोपडपट्टीच्या भागामध्ये वॉटर मीटर गटार सोडून त्याच्या पलीकडे जाऊन यांच्यासाठी काय करता येईल हा प्रामुख्याने प्रश्न आहे. आणि हा एवढ्या दिवसाचा या झोपडपट्टीचा प्रश्न हा असून उभा आहे. गेले एवढे वर्ष 25 वर्ष झाली महानगरपालिका यांच्या ताब्यामध्ये. 25 वर्षामध्ये आमदार हेच, खासदार हेच, काही काळासाठी खासदार हेच, काही काळासाठी आमदार हेच. आणि अशा ज्या काही गोष्टी असतानासुद्धा झोपडपट्टीचा विकास हा कुठे झालेला नाही. माझं तर पहिलं मत आहे की झोपडपट्टीला रेग्युलाइज करून द्या, नंतर काय व्हायचं ते होईल. सर्वांना ऑथराइजली करून द्या झोपडपट्टी, आणि त्यांची ज्या झोपडपट्टीधारक जी जागा वापरते ती जागा त्यांच्या नावावरती करून द्या. जे पैसे असेल ते आम्ही भरू. झोपडपट्टीसुद्धा तुम्ही रिडेव्हलपमेंटची मागणी केली आहे, इथे सुद्धा टॉवर उभा राहावेत. बघा, ती स्वप्न आहेत. ते गोष्ट आमच्या सर्व कार्यकर्त्यांना डिपेंड आहे. पहिल्या जागा रेग्युलाइज होऊन जाऊन द्या, नंतर पुढचं काय धोरण ठरवायचं ते ठरवू. खासदारांनी आहे तो नायकावरती आरोप केला होता की नवी मुंबईमध्ये एकाधिकारशाही आहे, त्याचबरोबर घराणेशाही आहे. नाही, बघा, खासदारांनी केलं त्यात काय चुकीचं काय केलं? खासदारांनी केलं ते बरोबरच आहे. तोच प्रकार इथे नव्या मुंबईत चाललेला आहे. हम करे सो कायदा इथं आहे. फक्त वल्गना करायच्या आणि त्याचा पाठपुराच्या माध्यमातून जर काही गोष्टी पाहायला गेलं तर आज पण झोपडपट्टी कॉलनीमध्ये सुद्धा पाण्याची 24 तास पाणी बोललं जातं, पण 2-2 तास आणि 3-3 तास पाणी मिळतं. बाकीच्या पण सर्व गोष्टी आहेत. इकडे आव असून अनधिकृतपणे बांधकाम चालू आहे. नायकांनी सुद्धा आरोप केला आहे की घराणेशाही आमच्यावरती फक्त आरोप होतोय, मात्र तुम्ही आहेत, तुम्ही आहेत, तुमची 3 मुलं आहेत, ती निवडणुकीमध्ये उभा आहेत. हे बघा, आमचे मुलं कोणी असेल आमच्या घरातले मागच्या याच्यामध्ये ट्रममध्ये होतेच. आम्ही 2 जण होतो, आता 2 जण वाढलेले आहेत. आणि ते पण आम्ही जे वॉर्ड असे होते की त्या ठिकाणी आमच्याकडे सक्षम उमेदवार नव्हता, तिथं आम्ही उभे केलेले आहेत. सेनेने अनेक लोकांना घरामध्ये 3-4 तिकीट दिलेले आहेत. बघा, सेनेने असं घराणेशाही हा उद्देश नजरेसमोर ठेवला आहे. निवडून येण्याचा क्रायटेरिया आणि ज्या भागातून कोण निवडून येईल तर त्या दृष्टिकोनातून तो केलेला आहे. 24 तास नवी मुंबईमध्ये पाण्याची वल्गना केल्या जातात, मात्र या विभागाला पाणी मिळतंय का? या विभागाला 1-1 दिवस आणि 2-2 दिवस पाणी नसतं. कधीतरी 1-2 तास पाणी येतं, त्याच्यानंतर काही नसतं. आज पण या ठिकाणी सार्वजनिक शौचालयामध्ये लोकांना जायला लागतं. अशा भरपूर काही समस्या आहेत. मी ज्या भागामध्ये आलो या भागामध्ये गवतेवाडी आहे. या गवतेवाडीची समस्या तर वेगवेगळ्या समस्या आहेत. आता फक्त आम्हाला यांना रेग्युलाइज करून पुढचे काय गोष्टी करण्याचे ते माननीय आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि या MIDCचे मिनिस्टर मंत्री आपले उदय सामंत साहेब यांच्याशी बोलून पुढचे धोरण आम्ही ठरवू. नक्कीच आपण पाहतो की झोपडपट्टीमध्ये सुद्धा रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे, या ठिकाणी टॉवर उभा झालं पाहिजे, अशा प्रकारची मागणी विजय चौगुले यांची आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.